आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बर झालं आणलंस. लय गडबड होती. चल येते. आई काय ग आता कसली काळजी करतेस? कसली नाही आई आई अगं तुझा चेहरा समजा सांगतो. सांग बरं कसला विचार करतेस? हमरे अगं काल रातच्याला मंजू आली ती घराकडं. वंसाने तिला घरात येऊच दिलं नाही ग. एवढं रातच्याला पोर कशाला आली होती काय माहित. म्हणजे दीदी रात्रीची घरी आली आणि आत्यानं तिला घरात घेतलं नाही? अगं तू सहनच कसं करतेस हे समज? तू हे सगळं ऐकून घेतीस ना म्हणून त्या बाईचं फावतंय. हे बघ ती बाकीचं जे काय असेल ते असू देत, पण अगं मला काळजी वाटते ग. पण अगं एवढ्या रातच्याला पोर कुठं गेली असेल? बरं तिच्या घरला नीट पोहोचली का नाही ती बी कळायला मार्ग नाही बघ. तू काळजी नको करूस. मी आता कॉलेजात जाताना ना चौकीच्या बाजूने जाते आणि चौकशी करते दीदीची. हा चालतंय मला कळव. हा चल येऊ. येते. आमरे नाही काय नाही जातो. काय झालं? बोलायचंय का काय? आमरे माझं एक काम करशील का? बोल की. माझा निरोप देशील मंजूला? देते की बोल. तिला सांग लवकरात लवकर घटस्फोटाचे कागदपत्र तयार होतील, त्याच्यावर सह्या कर आणि पिंजऱ्यातनं मोकळी हो. म्हणजे घटस्फोटाचं खूळ आत्यानं तुझ्या डोक्यात पेरलंच शेवटी. आमरे अगं खूळ कुणी डोसक्यात पेरायची काय गरज आहे? हा अगं तिचा तरस माझ्या डोळ्यांनी बघितला मी स्वतः. आमरे अगं माझ्या लेकीचं सुख कशात आहे ना हे कळतंय मला. त्यासाठी कुणी काय भरवायची गरज नाहीये. तिचा तरस मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलाय आणि तरस कड तिकडे नांदण्यात काय असेलय ते काय बी असू दे, पण यो घटस्फोटाचा निरोप मी देतच नसत्या दीदीला. आमरे आई अगं तुम्ही सत्या दाजींवर विश्वास ठेवा. अगं लय चांगला माणूस आहे तो, पण थोडा टाइम तर द्यायला पाहिजे ना. आणि त्यांच्याशी घटस्फोट घेऊन तू दीदीचं लगीन काय त्या वांग्याशी लावून देणार आहेस का? म्हणजे आगीतून उठलं फोपाट्यात पडण्यासारखं. आमरे अगं येते मी. आमरे तिचा अति प्रामाणिकपणा आडवा आला. मंजूच्या माग लई याप आहेत हे खरंय, पण चालू झालेलं प्रमोशन तिने घ्यायला पाहिजे. हो आता तिला इतकी पैशाची गरज आहे तरी नाही, प्रामाणिकपणा महत्वाचा. तिच्या डोक्यात काय चाललंय ना तेच कळत नाही. पण जर ती स्वतःच प्रमोशनला नाही म्हणत असेल तर आपण काय करू शकतो? आणि एनिवे या पोलीस स्टेशन मध्ये अजून खूप जण आहेत जे हे प्रमोशन खरंच डिझर्व करतात. ए पप्या, काय आज पोलीस स्टेशनात दरोडा टाकायचा विचार आहे की काय? हाव काय गंमत करता मॅडम. गरीब चोराचे येथे गरीबाचे. सांग का आलायस? अहो मंजूताईसने भेटायला आलतो. आल्यात का त्या? अजून नाही आली. आणि तुझं बरं आहे रे. पोलिसांना ताई काय दादा काय ह्या सगळ्या नात्यांमध्ये गुंतवणारा पहिलाच चोर बघतेय मी. एक मिनिट, तू हे सगळं नाती भीती आणून काय चोरी बिरी करायचा प्लॅन करतोयस का? हो नाही मॅडम, नाही. अहो मी मनापासून बहीण मानतो त्यांना. ते महत्वाचं काम होतं म्हणून आलतो त्यांच्याकडं. काय काम होतं? अहो काय नाही, ते सदिच्छा भेट द्यायला आलतो. भाऊबीजेसाठी आलतो. भाऊबीजेसाठी आला होतास तू? हा. तुझी एकट्याचीच दिवाळी चालू आहे वाटतं काय? भाऊबीज? हा अहो ती दिवाळीत मी गावाला असतो ना त्याच्यामुळं मग आत्ता आलोय. हे सगळ्या फालतू टेपा मारणार असेल ना सरळ जेलमध्ये टाके ना तुला. खरं खरं सांग
काय काम होतं? का आलायस? अगं त्याला रक्षाबंधन म्हणायचं असेल की येतोय ना आता. हा तेच तेच तेच. तुला मूर्ख वाटते का मी? हा अहो नाही मॅडम. खरं खरं सांग पप्या, का आलायस आणि काय काम आहे तुझं? अहो शपथ सांगतो मॅडम, काय सुद्धा महत्वाचं काम नव्हतं. मी सांगितलं असतं की तुम्हाला. ते असं चालतो त्यांच्याकडं. ठीक आहे, निघायचं. हा पेन ड्राईव्ह मंजूताईच्याच हातात दिलेला बरा. मी यांना सांगितलं तर मी पेन ड्राईव्ह चोरलाय असं वाटून ते मला जेलमध्ये टाकतील. इथं कंबारड मोडलं झाडू मारून मारून. संगे, ज्या कामासाठी आलीस ना ते काम करून घे अगोदर. पेन ड्राईव्ह. संगे, ही मंजू दिसते एवढी साधी नाही. हिनं असं कुठं पण ठेवला नसणार पेन ड्राईव्ह. काय शोधतेस? काय ग, काय करतेस इथं? अहो ही काय झाडूच मारायला आली होती. साफसफाई करायची ना व बाजूला. अगं तुला इथं कुणीच बोलवलं नाही, तरी बी तू का आलेस? म्हणजे मी तर तात्यासाहेबांना असं काय सांगितलं नव्हतं. अहो असं काय करताय मंजूताई? तात्यासाहेबांनी धाडलंय मला, आई शपथ. हे बघ, मी तात्यासाहेबांना खरंच असं काय सांगितलं नव्हतं. तू गेलीस तरी चालेल, मी करीन माझी कामं. अहो असं काय करताय मंजूताई? तात्यासाहेबांचा आदेश आहे. काय असेल तुम्ही तात्यासाहेबांशी बोलून घ्या. अगं पण रिक्षा रिक्षा. नको तेव्हा ऊत येतो यांना. मोकळा गेला खरं थांबला नाही. याला विचारू का? नको नको, परत त्याच्यावर आम्ही भांडत बसायचं. जाऊ दे, रिक्षानच जाते. माझी मदत पाहिजे असाल त्यांना, पण करतच नसतोय मी. बायकोच मानत नाही तर बुलेटवर बसायचा इच्छाच येत नाही. रिक्षा रिक्षा रिक्षा. म्हणजे काय ग, अशी का उभारल्यास? आवाजी चौकीत जायला उशीर होतोय आणि एक बी रिक्षा थांबना. ए सत्या, थांब. काय रे, नवी नवरी ही तर रिक्षाची वाट बघत्या आणि तू नवरदेव घोड्यावरनं चाललायस वय? अगं आजी, तो बलमा तिकडे शाहपुरी चौकात वाट बघतोय माझी. जायचंय बाहेर मला. ए बलमा काय तुझ्या नावाचं मंगळसूत्र घालतोय वय?
पहिला मान बायकोचा असतोय, मग दोस्ताचा. अगं आजी बाहेर जायचं ते काही नाही, पहिल्यांदा हिला चौकीत सोड आणि मग जा कुठं जायचंय ते. चल ग, बस गाडीवर. अगं पण आजी बस. आजी राहू दे, तू गप म्हणते ना. बस गाडीवर. आधी तिला चौकीत सोड आणि मग जा कुठं जायचं ते. उतरा. उतरा. मगाशी नाईलाज झाला म्हणून बसून घेतलं होतं. सकाळ सकाळी तमाशा नको होता मला. आता जावा इथं तुमचं तुम्ही. नव्हतं सोडायचं तर बसवायचं बी नव्हतं ना. गेले असते माझी. ईस 50 ईस 30 40 50 60 70 70 आणि 50 70 आणि 50 160 120 120 120 आणि 200 120 220 300 200 300 400 500 एवढंच पैसे राहिलं. नाही 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 नाही, काहीतरी चुकलंय माझं. परत मोजू. हा रत्ना, ते म्हणजे ते सारखं सारखं मोजल्यावर जर का डबल होणार असतील तर तू मोजत राहा. पैशाचा पाऊस तर पडेल. हे पैशाचे पाऊस तर पडेल. अजून पैसे कुठं ठेवले ते का नाही ती शोधा जावा. अख्खं घर शोधलंय. देवारातले बी पैसे आणून दिलेत तुला मी. देवार मम्मी, गणपती यायला अजून टाइम आहे ना. मग आपण एवढ्या लवकर का वर्गणी गोळा. बधीर एवढंच पैसे राहिले ती. आणि इकडं ती सोन्याचा अंड देणारी कोंबडी जवापासून त्या सुरवीनबाईच्या खोराड्यात जाऊन बसल्या का नाही तेव्हापासून पैशाची चणचण आहे. हा येणारच ना चणचण. पोरांनी काय मागितलं की ते बिस्किट घे, हे घे, ते घे, होणारच करते. मम्मी, तुमच्याच उदाऱ्या फेडण्यात निम्म पैसे गेल्या ती. याच्याकडनं उधारी घे, त्याच्याकडनं उधारी घे, ह्याच्याकडनं पैसे घे, त्याच्याकडनं पैसे घे. अजून पैसे कुठं कुठं ठेवल्या ती का नाही ती शोधायचं आहे. ती कळलं का. पण मी काय म्हणतो मम्मी, मामाच्या पेन्शनचे 4.5 लाख रुपये तू ढापलेस, त्याचं काय. ढापलं म्हणतोयस वीर. हा अरे निम्म पैसे तुझ्या बाच्या उदाऱ्या फेडण्यातच गेला. आता सांगितलं का नाही. आणि उरलेलं तुझ्याच भविष्यासाठी ठेवली ती की. एवढं करते आम्ही तुमच्या दोघांसाठी. वर्ण आणि माझ्यावरच पावसाळ ठेवता येईल. डीजे ये बाळा, ये ये. कशाला मार्गात बसलाय. ये येऊ का. या की या 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 या. वकील साहेब आलं. या बसा बसा. सुनंदे वकील साहेबांसाठी वकील साहेब समधी तयारी झाली आहे नव्हता. हे बघा, हे सगळे डॉक्युमेंट तयार आहेत. हा सुनंदे वकील साहेबांसाठी एकदम थंडगार पाणी, त्यात साखर मीठ टाकून वाईट लिंबू बी पिळून आण. हा मामी, जे काय आणाल ते 2 ग्लास आणा. 3 ग्लास 3 ग्लास आणा. वकील साहेब तुम्ही बोला. सगळं तयार आहेत कागदपत्र. तयार झाली. तयार म्हणजे डीजे तुझा डाटा डाटा आहे का. तयारी म्हणजे कागदपत्र तयार आहेत. घ्या की. आता फक्त तुमच्या भाचीची आणि तुमच्या जावयाची. जावई
जावई म्हणजे सत्यजित सुर्वे यांची. आता फक्त त्या दोघांनी कोर्टात सांगितलं पाहिजे की हे जे लग्न झालंय ते त्यांच्या मर्जी विरुद्ध झालंय. एकदा का त्यांची जबानी झाली की मग पुढचा सगळा मार्ग सोपा आहे. तर देतील ना त्या जबानी? अहो तेच काय, त्यांचा नाना बी देईल. पप्पा नानांची जबानी कशाला पाहिजे? जा विचार, खा मार. मग आपण दोघांच्या सह्या घेऊ, कोर्टात दाखल करण्याची तारीख ठरवू आणि उरकून टाकू हे काम. हा चालतंय की, लगेच घेऊच आहे त्यांच्या. कुठल्या आईला आपल्या लेकीचा घटस्फोट होताना बघायला आवडेल, पण देवा माझी लेक आता हायच अशा संकटात का तिच्याकडे ह्याच्या बेगर दुसरा पर्यायच नाही. आणि जर काही ह्योच एक पर्याय असेल तर तो निवडावा तिनं. तिचे हाल नाही बघवत आता मला. आधीच त्या कामवाल्याने डोकं फिरून ठेवलं, त्यात आता ह्याचा राग. आता तात्यासाहेबांनी काय सांगायचं ते बी कळेल झालं. गुड मॉर्निंग. म्हणजे हिला काय झालं आता? कन्फर्म हिचा संसार नीट चालत नसेल. आणि चालेल तरी कसा? हे कुठे आणि सत्या कुठे? पण सत्य जर हिला बायको मानत नसेल तर मग ही त्या घरी राहते तरी कशी? होय मिस्टर सुर्वे, काय चाललंय? काय कधीपासून हाक मारते मी तुला? सगळं ठीक आहे ना? कसलं टेन्शन आहे? नाही अगं, काय नाही. मैत्रीण मानतेस ना मला? म्हणजे मग सांग ना काय झालंय? तुला बोलल्यावर खरंच बरं वाटेल. बरं ठीक आहे, नको सांगूस. तशी मला कोणाला जबरदस्ती करायचीच नाही आणि तू मैत्रीण मानतच नसेल तर जाऊ दे. प्रिया अगं तसं नाही. मग कसं आहे म्हणजे सांग ना. म्हणजे सांग ना, तुझा संसार नीट चाललाय ना? हा आता काय चाललंय? ठीक ठीक चाललंय. म्हणजे सत्याने बायको म्हणून स्वीकारलं तुला? नाही म्हणजे तात्यासाहेब स्वतः येऊन तुला घेऊन गेले ना 5 परतावण्याला, म्हणून विचारलं. मग सगळं सुरळीत सुरू असेल ना घरी? ते मला कधीच बायकोचा दर्जा देणार नाहीत असं म्हणले. अगं पण मग तू त्या घरात का राहतेस? म्हणजे उगा स्वतःला बांधून घेतेस. मी तर म्हणते सरळ घटस्फोट घेऊन टाक आणि मोकळी हो. नाही तुला त्रास होतोय म्हणून म्हणते. म्हणजे तू बस इथे बस. हे बघ, म्हणजे तुला तसंही त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. करायचं होतं का? नाही ना. आणि त्याला तर तसंही तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं. मग का स्वतःच्या मनाविरुद्ध जात आहे? अगं काय अवस्था करून घेतलीये स्वतःची? बघ स्वतःकडे. तुम्हालाच त्रास होतोय त्याचा. अगं म्हणजे बघ जरा स्वतःकडे, काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. हे बघ, तुझी मैत्रीण म्हणून सांगते मी, कारण मला नाही बघवत तुझ्याकडे असं. त्रास होतो मला. पण हे बघ, आफ्टर ऑल तुझा संसार आहे तो. त्यामुळे तू विचार कर आणि तू काय तो निर्णय घे. हा घटस्फोट तर घ्यावाच लागेल, कारण आत्यानं जबरदस्तीनं माझ्याकडनं तसा शब्द घेतला. आणि हा शब्द जर मी नाही पाळला ना तर आत्या रोज आईला आणि आमरीला त्रास देईल.
प्रिया मी आलेच. काय ग, कुठे चाललीस? प्रिया एक काम आहे ते करून येते, मी सांभाळून घ्याल ना? अगं पण काम काय म्हणजे? अगं तात्यासाहेबांनी एक पोरगी पाठवली आहे घरी घर कामासाठी, तिचीच गरज नाही म्हणून सांगून येते, कारण ती त्यांच्या शब्दाशिवाय कुणाचंच ऐकत नाही. बघा बघा, सोनं दिल्यावर माती कशी निवडायची ना, तर ती अशी. तुला स्वतःचं भलं बघवतच नाही काय ग मंजू? प्रमोशन मिळालं तर ते नको, हा, आणि आता आयती घर कामाला बाई मिळते तर ती पण नकोय. भारती मावशी, तूच म्हणतेस की नाही घरात घरच्या बाईचाच हात फिरला पाहिजे, घर आणि चूल हा बाईचाच हक्क असतोय. मग आता तेच सुरू आहे. चांगलंय, त्या घराला आपलं घर मानतेस, पण ते घर तर सोडणारच ना तू. ए गप्प बस, उगाच तिच्या मनात काहीतरी भरवू नकोस. मी तिच्या डोक्यात काही भरवत नाहीये, उलट तिच्या डोक्यात जे काय आहे ना. मी जाऊन येते, नंतर बोलू. भारती मावशी येते. या मंजूचं ना तात्यासाहेबांना भेटणं जरा जास्तच वाढलंय, आणि तो पप्पा सुद्धा हिलाच भेटायला आला होता. काहीतरी गडबड नक्की आहे, हिच्याकडे ना जरा लक्ष द्यायलाच पाहिजे. एकदाच काय ते कामवालीचा इशे संपून टाकते, डोक्याला तापच नको.